हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 10 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तेव्हा काव्य बोलते मूव ऑन होणं इतकं अवघड नाहीच आहे तसंही. आणि तसंही माझी ताई आहेच ना तेवढी गुणी, माझ्यासारखी नाही येते. तेव्हा जीवा बोलतो नाहीच आहे. तेव्हा जीवा बोलतो आणि बरं झालं आपल्यात काही झालं नाही, तर आपलाही 2 महिन्याच्या आत डिवोर्स झाला असता. तेव्हा काव्य थोडी शांत होते आणि बोलते आपलाही म्हणजे, आणि मनात बोलते मी आणि पार्थने डिवोर्स फाईल केला हे कळलं असेल का जीवा? आणि जीवाही तेच म्हणतो मी आणि नंदिनीने डिवोर्स फाईल केलं हे कळलं असेल का काव्याला? हे आत्ता कळलं असतं काव्याला. जेव्हा तोंड बंद कर. तेव्हा काव्य बोलते जे बोलायचं नव्हतं ते बोलून गेलास आत्ता माझ्यासमोर. आता का बोलला, कसा बोललो याचं विचार करत मंदसारखं उभं नको राहूस माझ्यासमोर. आणि काय बोललास तू मगाशी? मी माझ्या ताईसारखी नाही आहे. तू तरी कुठे तुझ्या भावाकडनं काय शिकल्यास? कुठे तुझी मूर्खासारखी बडबड आणि रिॲक्ट होणं? आणि कुठे त्या पार्थ देशमुखांचा समजूतदारपणा आणि डिसिजन मेकिंग? तेव्हा जेव्हा बोलतो टॉन्ट्स कळतायत मला. तेव्हा काव्य बोलते वळले असते तर बरं झालं असतं. तेव्हा जेव्हा बोलतो तू गप्प झालीस ना तर आनंद होईल मला. तेव्हा काव्य बोलते तू इथून गेलास तर बरं वाटेल मला. तेव्हा जेव्हा बोलतो परत तेच बोलते अगं तुला सांगितलं ना गाडीत पेट्रोल नाही आहे माझ्या. तेव्हा काव्य बोलते ढकलत चुकीच्या ठिकाणी पोहोचलास ना तर अजून ढकलत बरोबर ठिकाणापर्यंत पोच म्हणजे झालं. तेव्हा जेव्हा बोलतो अरे हो हे लक्षातच नाही आलं माझं. तसंही इथे लोकांची टोमणे ऐकायला थोडी ना थांबलोय. तेव्हा जेव्हा जायला लागतो तेव्हा काव्य बोलते ताईचा फोन. तेव्हा नंदिनी तिला फोन करते आणि बोलते अगं काव्या किती वेळ आहे अजून? तेव्हा नंदिनी बोलते की लवकर ये, मला आनंद निवासला जायचं आहे. तेव्हा तिकडे विसर्जनाला उशीर होईल मला. तेव्हा काव्य बोलते अगं हो गं तुला विसर्जनाला जायचं आहे ना, डोंट वरी. तेव्हा काव्य पुन्हा तिची ओढणी अडकलेली काढण्याचा प्रयत्न करते. तेव्हा जेव्हा बोलतो अजूनही तुला हेल्प नको आहे, माणुसकी म्हणून हेल्प करतोय करू. तेव्हा जेव्हा काव्याची ओढणी काढण्यासाठी हेल्प करतो, काव्याची ओढणी काढून देतो, गाडीची डिक्की खोलून देतो. तेव्हा काव्य त्याच्यातनं चावी घेते आणि बोलते थँक्यू. तेव्हा काव्य जीवाला बोलते की ऐक पेट्रोल देते मी. तेव्हा जीवा बोलतो की नको, लगेच उसनं फेडण्याची गरज नाही आहे. आणि तसंही नंदिनीला त्रास होऊ नये म्हणून मी तुला मदत केली होती, कारण की तुला घरी जायला उशीर झाला असता, मग तुला उशीर झाला असता म्हणून नंदिनीला गणपती विसर्जनाला उशीर झाला असता आणि विसर्जनाला उशीर झाला म्हणून तिला त्रास होईल. तेव्हा काव्य बोलते माहिती आहे रे, मला माहिती आहे तुला तिची खूप काळजी आहे म्हणूनच सांगते, देते मी पेट्रोल, वेळेत पोचशील ना तिच्यापर्यंत. उगाच कशाला ॲटिट्यूड दाखवतो. तेव्हा जीवा बोलतो ऐक ना, तुला मोकळं केलं आहे ना मी आता, मग माझ्या ॲटिट्यूडने तुला काय फरक पडतो? तेव्हा जीवा बोलतो ये तू. तेव्हा काव्य बोलते नाही येणार आहे मी परत, खड्ड्यात जा. आणि म्हणून ती निघून जाते आणि जीवाही जातं. इकडे मानिनी ते गणपती विसर्जनाची तयारी करत असतात. तेव्हा बसून ते बोलतात की आम्ही काही मदत केली तर चालेल. तेव्हा मानिनी बोलते हो, दूर जाऊन बसा. तेव्हा नंदिनी, मानिनी सगळे फॅमिली मेंबर घरात बोलत असतात. तेवढं तिथे काव्य येते. तेव्हा मानिनी बोलते की बघा ही जीवाच्या आधी गेली तरी घरी लवकर परत आली. तेव्हा ती मानिनी काव्याला बोलते की बाय एनी चान्स तुला जीवा कुठे रस्त्यात दिसला का गं? कारण मला अगं तो कधीचा आलाच नाही ना म्हणून विचारलं. तेवढ्यात मानिनी बोलते बरं मला सांग तू विसर्जनाला येणार आहेस ना? तेव्हा काव्य मान डोलून हो बोलते. तेव्हा पार्थ बोलतो येणार आहे. तेव्हा मानिनी बोलते जा मस्त साडी नेस, दागिने घाल, छान तयार हो. तेव्हा पार्थ बोलतो हां मस्त बाप्पासोबत गौर सजल्यासारखी वाटेल. तेव्हा मानिनी बोलते तुझा फाजीलपणा गेला नाही आहे अजून, ह्या बाबतीत बाबासारखा आहे. आणि मिथून नंदिनी ते हसत असतात. तेव्हा मानिनी बोलते तुम्ही हसू नका अजिबात. तेव्हा ते सगळे बोलत असताना नंदिनीला फोन येतो. तेव्हा नंदिनी बोलते हां रेखाताई बोला. आणि नंदिनी फोन ठेवून ती सगळ्यांना सांगते की आई जीवाच बोलत होते रेखाताईंच्या फोनवरून, त्यांच्या बाईकचं पेट्रोल संपलं आणि ते डिरेक्टली आनंद निवासलाच गेले. त्याच्यामुळे मानिनी बोलते की ठीक आहे आता तू पण जा, नाही तर तुला ट्रॅफिक लागेल. तेव्हा सगळे इकडे तिकडे जातात. तेव्हा मानिनी काव्याकडे जाते आणि बोलते येऊ मी, आणि सगळं नीट कर, विसर्जन नीट पार पाडलं पाहिजे. तेव्हा काव्य थोडी शांत असते. तेव्हा नंदिनी बोलते काव्या टेन्शनमध्ये वाटतेस खूप, बरी आहेस ना? तेव्हा काव्या बोलते टेन्शन आलं आहे गं ताई जरा, सगळं ठीक होईल ना? तेव्हा ही गोष्ट मानिनी ऐकते. मानिनी तिथे येते. काय गं? तेव्हा मानिनी बोलते अगं बाई बाप्पाचं विसर्जन होणार म्हणून वाईट वाटते का तुला? अगे येणार पुढच्या वर्षी बाप्पा. तेव्हा नंदिनी बोलते वेडी मुलगी आहे नुसती, चल आता रडू नकोस, येऊ मी? तेव्हा काव्य थोडी इमोशनल होते. तिथे मानिनी तिला समजत असते. तेवढ्या तिथे पार्थ येतो, झाले दही पोळी करत. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो आणि बोलतो आई तू काय बोललीस माझ्या बायकोला? तेव्हा मानिनी त्याला
मजाकमध्ये मारते. ते मिथून बोलतो कोणाची हिंमत आहे का त्यांना बोलायची, उलट कोणाला बोलायचं असेल तर यांची मदत लागते. तेव्हा मानिनी बोलते खरंच आहे, आमचा आधार आहे काव्या, नंदिनी आणि माझा. कोणाला काही बोलायचं असेल तर पदर खोचून तयार राहते काव्या. तेव्हा काव्या तिची ओढणी बघते, तेव्हा मानिनी तिची ओढणी बघते आणि बोलते ओढणी कशी फाटली. तेव्हा मानिनी थोडी दचकते, तिला आठवतं की जीवा ओढणी तिची काढत असताना फाटते. तेव्हा काव्या बोलते बाहेर पडत होते तेव्हाच आपल्या दारात अडकून फाटली. तेव्हा मानिनी बोलते बरं तुला काही लागलं नाही ना. तेव्हा मानिनी बोलते चल जा, तुझ्या रूममध्ये छान साडी आणि दागिने ठेवले, छान साडी आणि दागिने घाल, मस्त दिसशील. काव्या मस्त तयार होऊन येते. गणपतीची आरती सुरू होते. तेव्हा युग थोडासा नर्वस असतो, त्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. वसू आणि रम्याचं त्याच्याकडे लक्ष जातं. आरती संपल्यावर काव्य थोडी टेन्शनमध्ये पण असते. इकडे जीवा आणि नंदिनीचं आनंद निवासच्या गणपतीचं विसर्जन होतं. तेव्हा ते एकमेकांशी बोलत असतात की आता बाप्पा गेल्यावर घर आनंद निवास आणि घर किती सुनं वाटेल म्हणून. तेव्हा जीवा नंदिनीला म्हणत असतो की 2 दिवसात किती अटॅचमेंट होऊन जाते ना बाप्पासोबत, त्याने कधी जाऊच नाही असं वाटायला लागतं. तर जीवा सांगत असतो की येताना किती उत्साहित असतो आणि जाताना कंठ दाटून आलेला असतो. जेव्हा गणपती जातात तेव्हा प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असतात. तेव्हा नंदिनी बोलते आणि हे तेव्हाच होतं जेव्हा जीव जडलेला असतो, आणि तो एकदा जडलेला असला की एखाद्याच्या येण्याने जसं आतुरता वाटते तसं एखाद्याच्या जाण्याने पण वाईटही वाटतं. तेव्हा नंदिनी बोलते असंच असतं गणपती बाप्पांचं. तेव्हा जीवा बोलतो असंच माणसांबद्दल पण झालं तर. तेव्हा नंदिनी शांत होते आणि बोलते हो होतं ना, अगदी व्यक्तीच काय, वस्तू, प्राणी, वास्तूच्या बाबतीतसुद्धा होतं. माणसांवर जीव जडतोच की. तेव्हा जीवा बोलतो की जसा तुझा जडला आहे. तेव्हा नंदिनी बघतच राहते. तेव्हा जीवा बोलतो आनंद निवासवर. नंदिनी बोलते जसा तुमचाही जडायला लागला आहे, हो ना. तेव्हा जीवा बोलतो हो ना, खरं तर मला तुझ्यामुळे कळलं की आनंद निवासमध्ये इतकं छान आणि प्रसन्न का वाटतं. तेव्हा नंदिनी बोलते का. तेव्हा जीवा बोलतो आधी मला वाटायचं की तू नुसती संस्था चालवतेस, पण खरं तर तू एक संस्थाने कुटुंब चालवतेस. आणि हॅट्स ऑफ यू आणि थँक्यूसुद्धा की तुझ्यामुळे मला याचा भाग होता आलं. तेव्हा नंदिनी बोलते थँक्स मला कशाला, मला बोलून तुम्हाला म्हणायचं. तेव्हा जीवा बोलतो मला का. तेव्हा नंदिनी बोलते तुम्हाला माहिती का जेव्हा आनंद निवासचं मी सगळं एकटी करायची, पण यावर्षी तुम्ही माझ्या मदतीला होतात. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांशी बोलत असतात. नंदिनी जीवाचं कौतुक करत असते. तेव्हा जीवा नंदिनी बोलतो एक मिनिट. तेव्हा नंदिनी बोलते काय झालं. तेव्हा जीवा बोलतो तुझ्या मनातली इच्छा उडून जाईल. तेव्हा जीवा बोलतो की 1 मिनिट शांत बस, डोळे बंद कर. नंदिनी डोळे बंद करते. जीवा तिच्या डोळ्यावरची पापणी काढतो आणि बोलतो की तुझी पापणी हात असा कर आणि तुझ्या मनातली इच्छा माग डोळे बंद करून. तेव्हा नंदिनी विश मागते की देवा सगळ्यांचं चांगलं होऊ दे, भुकेल्या माणसाला जेवण दे, तहानलेल्या माणसाला पाणी दे, सगळ्यांचं सुख त्यांच्या वाटेला मिळू दे, आणि सगळ्यात महत्त्वाचं या पसाऱ्यावालेला थोडी बुद्धी दे. तेव्हा नंदिनी डोळे उघडते तर जीवा गायब असतो. तेव्हा नंदिनी बोलते आता हे कुठे गेलेत. इकडे मानिनीची मैत्रीण आलेली असते आणि त्या दोघींच्या गप्पा चाललेल्या असतात. तेव्हा मानिनी बोलत असते की येत जायचं गं अधूनमधून. तेव्हा तिची मैत्रीण सांगत असते अगं माझ्या बांद्राच्या कॅफेमध्ये खूप गर्दी असते, मला टाईमच भेटत नाही श्वास घ्यायलासुद्धा, लव बर्ड्स तर अगदी पडलेले असतात, तू पण ये ना कधी. तेव्हा मानिनी सांगत असते मी जर विक्रमला म्हणाली ना की बांद्राच्या कॅफेला जाऊया म्हणून, तेव्हा ते ट्रॅफिकचे असे तसे कारणं सांगत असेल. तेव्हा तिची मैत्रीण बोलत असते की अगं मग तुझ्या मुलांना पाठव, तसंही मला कळलं की त्यांचे लग्न झाले. तेव्हा मानिनीची मैत्रीण बोलते अगं सुनांची नावं तरी सांग. तेव्हा मानिनी बोलते की काव्या आणि नंदिनी. तेव्हा तिची मैत्रीण बोलते म्हणजे काव्या जीवाची बायको असेल आणि नंदिनी पार्थची. तेव्हा मानिनी बोलते अगदी वेगळं म्हणालीस तू, पार्थची बायको जीवाची बायको नंदिनी आणि पार्थची म्हणणार तेवढं तिथे काव्या येते. तेव्हा काव्या पूर्ण गुलालाने भरलेली असते. तेव्हा मानिनी बोलते की अगं एवढा गुलाल कसा लागलाय तुला. तेव्हा काव्य बोलते तुमचे लाडके सुपुत्र पुढच्या वर्षी लवकर या असं गणपती बाप्पाला म्हणत माझ्या अंगावरती गुलाल उडवत होते. तेव्हा मानिनीची मैत्रीण बोलते की ही काव्या ना गं. तेव्हा मानिनी बोलते हो ही काव्या पार्थची बायको आणि ही सुनीता माझी बालमैत्रीण म्हणून काव्याला सांगत असते मानिनी. तेव्हा काव्या बोलते अच्छा तुम्ही सुनीता काकू, एकदम बेधडक असं तसं काव्या त्यांच्याबद्दल सांगत असते. तेव्हा ती हसते आणि म्हणते तुला कसं माहिती. तेव्हा काव्य बोलते अहो काही नाही हो काकू, तुमच्याच म्हणून मला सकाळी गप्पा मारता सांगितलं. तेव्हा मानिनी बोलते बघ ना आजच तुझी आठवण काढली आणि तू भेटलीच पण. तेव्हा मानिनी बोलते कशी वाटली माझी सून. तेव्हा सुनीता बोलते की ब्युटिफुल, आणि काव्याकडे बघून बोलते काव्या याआधी आपण कधी भेटलोय का. तेव्हा काव्या बोलते नाही हो मला तर असं काही आठवत नाही. तेव्हा सुनीता बोलते आय डोंट नो वाय, पण मला असं वाटते की मी तुला कुठेतरी बघितलंय. तेव्हा काव्य थोडी आठवायला लागते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.